नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा आपला जो ब्लॉग आहे तो हळदी कुंकूचा आहे। तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की मकर संक्रांतीनंतर सर्वच बायका म्हणजे हळदी कुंकू करतात। सर्व नाही करत पण बऱ्याचशा बायका हळदी कुंकू करतात। तर आजचा जो माझा ब्लॉग आहे तो हळदी कुंकूचाच आहे। तर जास्त वेळ न घालवता आपण हळदी कुंकूच्या ब्लॉगला सुरुवात करूया। तर अगोदर मी तुम्हाला दाखवते मी साडी वगैरे कोणती वेअर करणार आहे। तर ही बघा ब्लॅक साडी आहे। नंतर पूर्ण मी दाखवते। ही साडी मला संक्रांतीलाच घालायची होती, पण येलो कलरचे काट असल्यामुळे येलो कलर या वर्षी आपल्याला साडीचा वेअर करायचा नव्हता, त्यामुळे ही संक्रांतीला मला साडी वेअर करता नाही आली, म्हणून मी ही साडी आत्ता वेअर करणार आहे। तुम्हाला मी पुढे नंतर पूर्ण साडी तर दाखवणारच आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर तुम्ही बघू शकता ही ब्लॅक कलरची साडी आहे, म्हणजे सेमी पैठणी आहे आणि येलो कलरचे काट आहेत। संक्रांतीला मला ती काय वेअर करता आली नाही, तर मी ती आत्ता हळदी कुंकूसाठी वेअर करणार आहे। आणि त्यावरती ही सुंदर अशी मोत्याची ज्वेलरी म्हणजे तन्मणी हार आहे आणि वरती फॅब्रिकचा चोकर आहे आणि मोत्याचीच कानातले आहेत। तर ही सुंदरशी ज्वेलरी मी वेअर करणार आहे। प्रत्येक वेळेसच गोल्डची ज्वेलरी घालून कंटाळा येतो, म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं वेअर करावाच। तर काही स्त्रियांना आवडतं प्रत्येक वेळेस गोल्डची ज्वेलरी घालायला, पण मला वाटलं काहीतरी चेंजेस हवा, म्हणून मी यावेळेस ही ज्वेलरी वेअर करणार आहे। तर जास्त काही वेळ मी घालवत नाही आहे, आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा रांगोळी काढलेली आहे। तर आमच्या इथे शेजारी छोटी छोटी मुलं आहेत, तर ते काय रांगोळी ठेवत नाहीत, त्यामुळं जास्त काय रांगोळीला वेळ घातलेला नाही आहे। सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे। आपण जर रांगोळी काढली थोड्या वेळाने ती मुलं आहेत ती रांगोळी पुसून टाकतात, त्यांना बोलून पण काही उपयोग होत नाही। तर सुंदर अशी रांगोळी मी छोटी ही सिंपलच काढलेली आहे। कशी वाटली तुम्हाला रांगोळी कमेंट करून नक्की सांगा। आणि डेकोरेशन पण जास्त काही केलेलं नाही आहे, सिंपल डेकोरेशन केलेलं आहे, कारण बोरन्हाण आणि हळदी कुंकू हे दोनही कार्यक्रम मी एकाच दिवशी ठेवले होते। तर दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी असल्यामुळे खूप गोंधळ वगैरे होतो, जास्त वेळ पण काही शूटला वगैरे काही भेटत नाही व्हिडिओ करायला किंवा फोटो वगैरे काढायला। आणि रूम पण म्हणजे दोनच रूम आहेत, हॉल आणि किचन। कुठं भिंत पण अशी मोकळी नव्हती, रिकामी नव्हती जास्त म्हणजे डेकोरेशन वगैरे करायला। तर सिंपल छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे। आणि ज्या लेडीजला मी स्त्रियांना मी हळदी कुंकूला बोलवणार आहे त्यांच्यासाठी हा नाश्ता मी ठेवलेला आहे, म्हणजे फरसाण आणि वेफर्स हा नाश्ता मी त्यांना ठेवलेला आहे। तर बघा आता मी हळदी कुंकूला सुरुवात करते। जास्त काही व्हिडिओ काढलेले नाही आहेत, 10-11-12 बायका होत्या हळदी कुंकूसाठी। बोरन्हाण आणि हळदी कुंकू हे दोनही मी एका दिवशी ठेवले होते, पण आपण ब्लॉग बनवताना बोरन्हाणचा आणि हळदी कुंकूचा वेगवेगळा ब्लॉग बनवणार आहे मी। तर मला कमेंट करायला नक्की विसरू नका मी कशी दिसते आणि तुम्हाला आजचा माझा हा ब्लॉग कसा वाटला, आणि तुम्ही पण हळदी कुंकू करता का, करत असाल तर तुम्ही यावर्षी हळदी कुंकू केलं आहे का, आणि तुम्ही काय वाण दिलं हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर आजचा आपला हा जो ब्लॉग आहे हळदी कुंकूचा आहे, यानंतरच अजून 1-2 दिवसामध्ये आपला बोरन्हाणचा पण ब्लॉग येणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारीच बेल आयकन दिसेल, बेल आयकनवरती क्लिक करा, म्हणजेच माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोचल्याने तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तर तुम्हाला एक मी मागच्या वर्षीची माझ्या हळदी कुंकूची गंमत सांगते। मी मागच्या वर्षी पण हळदी कुंकू आणि बोरन्हाण एका दिवशी केलं होतं, पण बायकांना काही नाश्ता ठेवलाच नव्हता आणि मला ज्या ज्या बायकांनी हळदी कुंकूला बोलवलं त्या सगळ्यांच्या घरी नाश्ता होता। नंतर मलाच कसं तरी वाटलं, कारण काय आहे म्हणजे गावाला मी असं कधी नाश्ता वगैरे ठेवलेला बघितलं नव्हता, फक्त हळदी कुंकू करतात बायका, नाश्ता वगैरे काय ठेवलं असं बघितलंच नव्हतं। इकडे सिटीमध्ये सगळेजण काही ना काही नाश्ता ठेवतातच, म्हणून यावर्षी म्हटलं आपण पण काहीतरी नाश्ता ठेवावा। तर जास्त काही नाही, पण सिंपल म्हणजे फक्त आपलं फरसाण आणि वेफर्सचा नाश्ता मी ठेवला होता। तर तुम्ही हा माझा ब्लॉग कुठून बघत आहात, कोणत्या गावातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा। आता सगळ्याच बायका हळदी कुंकू करतात असं नाही आहे, बऱ्याच जणी करत नाहीत आणि बरेच जण करतात पण खरंच खूप छान वाटतं जेव्हा हे सगळेजण एकत्र येतात, थोड्याशा गप्पा गोष्टी होतात, असं काहीतरी छोटासा कार्यक्रम असतो त्यावेळी सगळेजण एकत्र येतात, पण खरंच खूप छान वाटतं, तो आनंद एक वेगळाच असतो। तर तुम्ही पण हळदी कुंकू करता का, नसेल करत तर करत जा, चांगलं असतं, त्याला काही जास्त खर्च लागत नाही, आपल्या मनावरती असतं आपल्याला वाण काय द्यायचं आहे कसं द्यायचं आहे, पण वाण देताना त्याचा काहीतरी उपयोग होईल असंच दिलं तर बेस्ट राहतं, म्हणजे वर्षभर माणसांच्या म्हणजे आपल्या लक्षात राहतं आपल्याला हे कुणी दिलं आहे त्याचा आपण वापर करतो आहे, असंच काहीतरी यूज होईल असंच द्यायला पाहिजे। तर तुम्ही नसेल करत हळदी कुंकू तर करत जा।
माझ्या कुंकुवाचा जन्मजन्मी मला